खरं तर ही लोकांकडून खूप सकारात्मक भावना येत आहे, कारण की बोधनगरसारख्या ठिकाणी जे आंबेडकर चौक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचं केंद्र, इथे भाजप कधीच चालली नव्हती. पण आज आमच्या भाजप पक्षश्रेष्ठीने हा निर्णय घेतला आणि आम्हा सर्वसामान्यांना उमेदवारी दिली. आणि येथील वार्ड क्रमांक 7 मधील लोकांना इतकी सकारात्मकता वाटत आहे की अशा भागामध्ये भारतीय जनता पार्टी येथील सर्वसामान्य कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिली. आता आमचे सदस्य प्रभाग क्रमांक 7 अ मधून माझी स्वतः आई थांबलेली विमलताई कांबळे, प्रभाग क्रमांक 7 ब मधून स्वामी महादेवीताई, प्रभाग क्रमांक क मधून योगेश गंगणे आणि प्रभाग क्रमांक 7 ड मधून ॲडव्होकेट लवकुमार तुष्णेवाल जे आहेत, हे सर्वसामान्य कुटुंबातले इथलेच आहेत. ह्या लोकांना अप्रूप वाटत आहे की ज्या बाबासाहेबांसाठी भाजपनं सर्वस्व दिलं, ज्या बाबासाहेबांसाठी भाजपनं आजपर्यंत अहोरात्र परिश्रम केले, भारतरत्न दिलं, लंडनचं घर विकत घेतलं, त्या पार्टीचे चारही उमेदवार इथून थांबलीत म्हणून आम्हाला सकारात्मक पूर्ण दलित बांधवातून मुस्लिम बांधवातून सकारात्मक प्रतिसाद भेटत आहे. अजेंडा आहे, आपण लोकांमध्ये काय मुद्दे घेऊन जाता? खरं तर प्रभाग क्रमांक 7चा सर्वात मोठा विषय आहे तो वैदू वस्तीच्या वैदू समाज जे आहे त्यांच्या स्मशानभूमीचा. त्यानंतर मुद्दा आहे तो टेन्शन ग्राउंडच्या कबायलाचा आणि मांगवारुडी वस्ती आणि विलासनगरच्या कबायलाचा. सर्वप्रथम आमच्या पटलावरती हे 3 मुद्दे प्रामुख्याने असणार आहेत. लाडक्या बहिणीचं तुम्हाला मोठा प्रतिसाद दिसतंय. महाराष्ट्रामध्ये सरकार राहते लाडक्या बहिणीमुळे चाललं, काय सांगाल कशा पद्धतीचा लाडक्या बहिणी तुम्हाला प्रतिसाद? ह्याच 2 लाडक्या बहिणी आमच्या 2 लाडक्या भावांना आणि 2 लाडक्या बहिणींना जिंकून देतील. मी ह्या लाडक्या बहिणीला इतकीच प्रतिक्रिया देतो. आपल्या प्रभागात कोण कोण उमेदवार आहेत आणि त्यांचे नाव? आपल्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये अनुसूचित जाती महिलामधून माझी आई विमल मारुती कांबळे आहे. मागासवर्गीय इतर समाजमधून महादेवी विलास स्वामीजी म्हणून आहेत. आणि वार्ड क्रमांक 7 क मधून योगेश बालाजी गंगणे, तसं वार्ड क्रमांक 7 ड मधून ॲडव्होकेट लवकुमार दिनेश तोष्णवालजी, जे की ज्यांची आई डॉक्टर आहेत सीमा तोष्णवालजी, त्यांचे ते चिरंजीव आहेत. आणि हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत आणि एक सर्वसमावेशक चेहरा म्हणून यांची इथे ओळख आहे. यांच्यामुळेच प्रभाग क्रमांक 7 मधील सर्व जनता खुश आहे की भारतीय जनता पार्टीने इथे हे उमेदवार दिले. माजी मंत्री आमदार संभाजी पाटील हे वारंवार असं म्हणतात की काय म्हणते लातूर, आता मी म्हणतो प्रभाग क्रमांक काय म्हणते जनता. तर मी सांगतो की वार्ड क्रमांक 7 काय म्हणते, काय म्हणते, हेच वार्ड क्रमांक 7 समस्त लातूरकरांच्या वतीने म्हणते. काय म्हणते लातूरकर, तर लातूरकर म्हणते कमळ. गोष्ट आहेत की गेले 2017च्या महानगरपालिकेला महायुतीमध्ये हे RPIला आपण जागा सोडलेली होती. पण त्यानंतर 2017च्या नंतर संघटनात्मक पूर्व भागात त्यात प्रभाग क्रमांक 7 मध्ये एवढे कार्यकर्ते तयार झाले की या कार्यकर्त्यांचा अट्टाहास होता की आम्ही वारंवार वर्षानुवर्ष काम करतोय. केंद्र सरकारच्या किंवा महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही योजना आहेत आम्ही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून समाजाला देत आहोत आणि समाजाच्या अपेक्षा आमच्याकडून आहेत की आमचं नेतृत्व तुम्ही केलं पाहिजे. मग कोण केलं पाहिजे, तर सर्वसामान्य घरातील हे कार्यकर्ते आहेत, मजुरी करणारे, अतिशय सेवा समर्पण ह्या भावनेने काम करणारे कार्यकर्ते आहेत. एकही 2 नंबरवाला आमचा कार्यकर्ता या ठिकाणी उमेदवारी मागितलेला नाही. ज्या भागात पूर्व भागात म्हटलं जातं की 2 नंबरचे धंदे असल्याशिवाय तुम्ही निवडणुकीला उभं राहू शकत नाही. वेल एज्युकेटेड असणारे ॲडव्होकेट लवकुमार तुष्णेवाल, त्यांचा तुष्णेवाल घराण्याचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर गेले 3 पिढी झालं ते आरोग्याच्या माध्यमातून या सर्व भागांना सेवा देत आहेत. विमलताई कांबळे असतील, स्वामीताई असतील किंवा योगेश गंगणे, हा युवक ते 23-24 वर्षाचा युवक आहे. मोदीजी सांगतात की युवकांच्या हातात आता नेतृत्व गेलं पाहिजे. मोदीजींनी, देवेंद्रजींनी ज्या गोष्टी, ज्या सेवा, ज्या योजना आणल्या त्या योजना लोकांपर्यंत नेण्याचं काम आमच्या कार्यकर्त्यांनी केले. तर आगामी महानगरपालिकेच्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही इथल्या समस्या आहेत, त्या समस्याचं निस्तारण या चौघांच्या माध्यमातून आम्ही करू असं मी पक्षाच्या वतीने ग्वाही देतो. काँग्रेसच्या वतीनं अनेक वर्षापासून या ठिकाणी सत्ता गाजवली किंवा मनपामध्ये सत्ता होती. काय विकास केलेला आहे आणि काय विकास तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने करणार? गेली अनेक वर्ष केवळ भावनिक व्हायचं आणि बाबासाहेबांचं नाव घ्यायचं, पण बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा समाज घडवलाय का यांनी हा काँग्रेसला माझा प्रश्न आहे. की बाबासाहेब म्हणले होते शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, परंतु आमच्या तरुणांना काय केलं इथल्या तात्कालीन नेतृत्वानंतर केवळ संघर्षाने हातात दगड देण्याचंच काम केले. पण येणाऱ्या काळामध्ये इथल्या युवकांच्या हाताला काम देण्याचं आणि मुलांच्या हातात पेन देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही करू. आणि जो विकासाचे या भागातल्या समस्या ज्या आहेत तर त्या समस्या म्हणजे कबाल्याचे प्रश्न असतील, घरांचे प्रश्न असतील, या सर्व प्रश्न आम्ही आल्यानंतर महापालिकेत वर्षभराच्या आत हे सगळे प्रश्न आपण वर्षभराच्या नंतर पुन्हा एकदा भेटूयात आणि या सगळे कोणते प्रश्न आम्ही घेऊन लोकांसमोर गेलो आणि त्याची किती सोडवणूक केली यासाठी पुढच्या वर्षी मी नक्कीच आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सामोरे येईन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो.
आणि जगायचा जन्म जरी आईनं दिला तर जगायचा अधिकार बाबासाहेबांना दिलाय. समोर तर कॉन्स्टिट्यूशन जर बघितलं तर अनेक अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला दिले. राईट टू लाईफ असेल, राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशन असेल, स्वतंत्र आहे बोलायचं. पण इथल्या लोकांना ते स्वतंत्र आहे का हा मोठा प्रश्न आहे. आणि आम्ही सर्वसामान्य घरातून या ठिकाणी आलो. भाजप ही पहिल्यांदा निवडणूक लढवत आहे. अनेक योजनेच्या माध्यमातून भाजपने अंत्योदयाच्या माध्यमातून अनेक लोकांचा या ठिकाणी विकास केलेला आहे. कुठली जात बघितली नाही, कुठले धर्म बघितलं नाही. त्यामुळे आम्ही इथं नशीब आजमावतोय आणि एक चांगल्या विचारानं सेवाच्या माध्यमातून आम्हाला इथं काम करायचं आहे. त्यासाठी आम्ही या ठिकाणी उमेदवारी मागितलेली आहे. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.